अध्याय 3 श्लोक 4 बघतोय आपण. न कर्मणाम नारंभान् नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति. पुरुषः कर्मणाम अनारंभात म्हणजे मनुष्य कर्माचा आरंभ केल्याशिवाय, अनारंभात म्हणजे आरंभ केल्याशिवाय, नैष्कर्म्यम अश्नुते न निष्कर्मतेचाही अनुभव करीत नाही. च म्हणजे आणि संन्यसनात आणि कर्माचा केवळ त्याग केल्याने सिद्धिम एव समधिगच्छति सिद्धीला सुद्धा प्राप्त होत नाही, म्हणजे ज्ञानयोगालाही प्राप्त होत नाही. भगवंताच्या सांगण्यामध्ये इथे गहन अर्थ भरलेला आहे. अनारंभात शब्द आलेला आहे, म्हणजे आरंभ म्हणजे सुरू करणे आणि अनारंभ म्हणजे न सुरू करणे. म्हणजेच कर्माचा आरंभ न करता जर कर्मच केलं नाही, सुरुवातच केली नाही, तर नैष्कर्म स्थिती येणार नाही. म्हणजे काय, त्यासाठी आधी कर्म करावे लागेल. कर्म करता करताच मग त्यातील फलासक्ती जाईल. फळाची आशा जी आपण करतो ती हळूहळू जाईल. जेव्हा कर्म नित्याचं होतं तेव्हा त्यात फळ मिळावं ही अपेक्षा नसते. रोजचं जेव्हा कर्म असतं कुठलंही कर्म, तेव्हा आपण अपेक्षेने करत नाही, ते त्यात सहजता येत जाते. नैष्कर्म्य होते म्हणजेच कर्तृत्वाचा तिथे अभाव असतो. नैष्कर्म्य म्हणजे अहंकार नाही, कर्तृत्वाचा भाव नसतो त्या ठिकाणी आणि फलाची आसक्ती सुद्धा नसते. म्हणजे हेच कर्म जर श्रेष्ठ कर्म करीत असू, कुठलंही श्रेष्ठ कर्म करत असू, तर मग मदर्थ तदर्थ माझ्यासाठी त्यासाठी हे भाव कमी कमी होत जातात आणि मग तिथे निष्कामता येते आणि तेच नैष्कर्म्य होय. म्हणजे निष्काम कर्म असं त्याला म्हणतात. त्यालाच न कर्मणाम नारंभात म्हटलंय. आणि नैष्कर्म्यम पुरुष अश्नुते, जे अशाच पुरुष मते निष्कर्मतेला जातो किंवा नैष्कर्म्य प्राप्त करून घेतो. अन्यथा कर्माचा आरंभ केल्याशिवाय मनुष्य निष्काम कर्मयोगाला प्राप्त होत नाही. या जगामध्ये धार्मिक लोकांच्या 2 प्रवृत्ती आहेत. काही लोक सत्यज्ञान प्राप्त करण्यामध्येच तत्पर असतात, तर काही लोक सत्कर्म करण्यामध्ये लक्ष घालतात. पण सत्कर्माची सुद्धा एक लत असते. लत म्हणजे सवय असते. म्हणजे काय, तर मला चांगलं उत्तम करायचं आहे, मग त्यातच आसक्त होऊन करीत असतात हे लोक. आणि मग अहंकार सुद्धा वाढत जातो. मी हे उत्तम करतोय, मी ते उत्तम केलंय. त्यातून मग अनेक दोष होत सुद्धा मनाच्या विकारातून येत जातात. मग कर्म, सत्कर्म, त्याचं फळ, पुन्हा कर्म, पुन्हा त्यातून मिळालेलं उत्तम फळ, या चक्रव्यूहामध्ये मनुष्य अडकत जातो आणि मग वृत्ती संस्कार त्यातूनच मग निर्माण होतात. त्यामुळेच मग कर्मबंधन तयार होतं. हे कर्मबंधन मनुष्याला मुक्त होऊ देत नाही. कर्म तर करावेच, पण त्यामागे जो असतो कर्तृत्व भाव, ज्याला अहंकार म्हणू, इगो म्हणू, तो नको. त्यागवृत्ती हवी. मी करतो, माझ्यामुळे झाले, मी नसेल तर हे काम होणारच नाही, हे सतत मनात असतं. ज्यांना इगो असतो, अहंकार असतो त्यांना. पण पूर्ण रूपाने समर्पित होऊन मन इंद्रियांद्वारा केलेले कर्म हेच नैष्कर्म्य अवस्थेला जाते. म्हणजे मग तल्लीनता, एकरसता त्या कर्मामध्ये हवी असते. उदाहरणाने बघू एखादं आपण, की जसं संगीताची आवड असेल तर भजन, गीत, शास्त्रोक्त गायन, आणखीन काय, संगीत प्रेमीला आवडतं. त्यात तो किती तल्लीन होऊन जातो. तिथे त्याचा इगो नसतो, अहंकार नसतो. मन इंद्रिय समरसून तो गात असतो. विशुद्ध प्रेम त्याचं त्या संगीतावर तो करीत असतो. बाकी विचार त्याच्याकडे नसतोच. असंच इतर कर्मांच्या बाबतीत असायला हवं. जसं पती पत्नीच्या विशुद्ध प्रेमामध्ये नाक मध्ये येत नाही. उन्मत्त अवस्थामध्ये हा अहंकार असेल तर मग सर्व काही बिघडतं. पती पत्नीमध्ये कधीही कुठलाही अहंकार नको.
म्हणजे मग आपोआप ते प्रेम कसं होत जातं, विशुद्ध होत जातं. त्याचप्रमाणे परमात्म्याला जे जे आवडतं ते ते जीवात्म्याने करायला हवे. पण हा जीव प्रकृतीच्या मोहामध्ये अडकतो. प्रेय सर्वांना सोडवत नाही. जे प्रेय आहे, आपल्याला हवं असं वाटतं, ते आपल्याला सोडवत नाही. पण श्रेयसाठी सुद्धा प्रयत्न करावे लागतात. प्रथम आपण कर्मामध्ये दोष आले तरी त्यामागचा इगो, अहंकार सुटला की मग निष्कामता कर्मामध्ये येत जाईल. प्रथम दोष असतातच, कुठल्याही कर्मामध्ये सुरू करा, दोष राहणारच. कारण आपल्याला एखादी गोष्ट हवी आहे, त्यासाठी आपण करतोय, तर तिथे कधी कधी दोषही येतील. पण हळूहळू ते दोष घालवून ते कर्म सहजतेने, अहंकार विरहित, कर्तृत्वाचा अभाव न ठेवता जर केलं तर मग निष्काम कर्म होत जाईल आणि तोच मग कर्मयोग्याप्रत जाईल असा मनुष्य. त्यालाच आपण कर्मयोगी असं म्हणतो. खालच्या ओळीत काय म्हटलंय की नच संन्यसनादेव सिद्धिम समधिगच्छति. संन्यासी कर्माचा त्याग करू नको. त्याग करून सिद्धी मिळवू म्हणत असशील तर तेही चालणार नाही. कारण मी सगळ्याच कर्माचा त्याग करतो, नकोच मला कर्म, जर बाकी काही अपेक्षा नाही, फळ नाही, तर मग कर्मच नको असंही म्हणून चालणार नाही. संन्यसनात म्हटलेलं आहे. संन्यसनाचा अर्थ आहे कर्माचा त्याग. संन्यस्य म्हणजे त्याग करणे, सम्यक रीतीने. न्यास म्हणजे त्याग करणे कर्माचा, तेही चालणार नाही. जसं संन्यास घेऊन संन्यासी संसारापळून, जे संन्यासी असतात ते संन्यास घेऊन संसारापासून दूर पळणं, याला संन्यास म्हणतात. किंवा माणसाच्या अज्ञानाचं ते प्रदर्शन आहे. कारण सगळ्याच प्रकारे फार क्वचितच एखादे असे असतात की ते ज्या वृत्तीला पोचलेले असतात, बाकी सगळे ढोंगी जास्त असतात. संन्यास घेतल्याने पारिवारिक कर्मापासून मुक्ती होऊ शकते. परिवारातल्या जबाबदाऱ्या नको आहे, परिवारातलं सगळं पूर्ण करून मग संन्यास घेणं वेगळं. पण ते नको आहे, तर त्या संन्यासा म्हणजे त्या कर्मापासून मुक्ती तुम्हाला मिळाली कदाचित, पारिवारिक कर्मापासून. पण शरीर निर्वाहासाठी या संन्यासाला काहीतरी कर्म करावे लागतातच आणि ती स्वाभाविक बाब आहे. नच संन्यसनादेव सिद्धिम समधिगच्छति. याचा अर्थ हा असा आहे की मनुष्याला शरीर मिळाले आहे तर त्याच्याकडून कर्म केल्याशिवाय राहणारच नाही. कर्म होतच राहील त्याच्याकडं. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. आपण बघणार आहे हा श्लोक पुढे. कर्म न करणं हे देखील मनुष्याच्या हातात नाही. आपोआप काही कर्म होऊन जातात. कर्म करावीच लागत असतात. पण जे विशेष कर्म असतात किंवा काही खास यांनी करायची असतात, ती सगळं सहजतेने झाली पाहिजे, हेच जणू यातून सांगायचंय. नैष्कर्म्य शब्दाच्या अर्थाकडे सूक्ष्मपणे पाहणं आणि त्यातील गहन अर्थ समजून घेणं हे महत्वाचं आहे. जीवनाचा उद्देश संपन्न व्हावा म्हणून जी उचित कर्म सांगितली असतात त्याचा त्याग करून चालणारच नाही. जी उचित कर्म आहेत आपली त्याचा त्याग करून चालणार नाहीत. म्हणजे त्यांना हेच सांगायचंय की निष्काम झाल्यापासून कर्माला योग्यता नाही. तर ज्ञाना वाचून कर्मामध्ये निष्कामता येत नाही. म्हणजे निष्काम कर्म तर हवं, पण त्यामध्ये ज्ञानही हवं. म्हणजे ज्ञाना वाचून सुद्धा कुठलंही कर्म निष्काम होणार नाही, कर्मासक्ती जाणार नाही. म्हणजेच काय, दोन्ही मार्ग श्रेष्ठ आहे. कर्मयोग्याचाही मार्ग श्रेष्ठ आहे आणि ज्ञानयोग्याचाही मार्ग श्रेष्ठ आहे. ज्ञानाशिवाय कर्म व्यर्थ आहे आणि कर्माशिवाय ज्ञान व्यर्थ आहे. कारण ज्ञान भरपूर आहे पण कर्मच नसेल तर काय उपयोग. म्हणून त्यांनी सांगितलंय की दोन्हीही मार्ग श्रेष्ठ आहे. ज्ञानांसाठी ज्ञाननिष्ठा, कर्मयोग्यांसाठी कर्मनिष्ठा, हे तिसऱ्या श्लोकात आपण बघितलं. परिणामाची निश्चिती कर्तव्य कर्माला मर्यादित ठरू नये. अर्जुनाला हेच सांगायचंय की उचित कर्मा वाचून जो राहिला त्या कर्महीनाला, जे उचित कर्म आहे आपलं क्षात्र कर्म त्याचं होतं अर्जुनाचं, आपलं जे कर्तव्य कर्म आहे ते, त्याशिवाय जर मनुष्य राहिला तर जे हिनाला प्राप्त करायचंय ते कधीच लाभणार नाही. म्हणून कर्म न करता राहू नये. आपलं जे उचित कर्म आहे ते आपण केलंच पाहिजे आणि त्यातूनच मग हळूहळू काय मिळवायचंय ह्याची सुद्धा आपल्याला शुद्ध नसते. निष्कामपणाने ते कर्म आपलं होत जातं. म्हणून कर्म
चा त्याग कधीही करू नये, हेच या श्लोकात सांगायचं. अध्याय 3 श्लोक 5 बघतो आपण. नहि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत् कार्यते ह्यवशः कर्म सर्व प्रकृतिजैर्गुणैः. कश्चित् हि जातु क्षणम अपि अकर्मकृत. कश्चित ही म्हणजे कोणताही मनुष्य, हीचा अर्थ आहे कारण. कारण कोणताही मनुष्य, जातु म्हणजे कोणत्याही अवस्थेमध्ये, क्षणम अपि अकर्मकृत म्हणजे क्षणभर सुद्धा कर्म केल्याशिवाय, अकर्मकृत म्हटलाय, कर्म केल्याशिवाय तिष्ठती न राहू शकत नाही. पुन्हा ही म्हटलाय, ही कारण अवशः. अवशः म्हणजे प्रकृतीला परवश झालेल्या सर्व प्राण्यांकडून प्रकृतिजयी गुणैही कर्म कार्यते. प्रकृतीजन्य गुण कर्म करवीत असतात. निसंशयपणे कोणीही मनुष्य कोणत्याही वेळी क्षणभर सुद्धा कर्म न करता राहत नाही. कारण सर्व मनुष्य समुदाय प्रकृतिजैर गुणैही म्हणजे प्रकृतीपासून उत्पन्न झालेले जे गुण असतात त्या गुणांना पराधीन होऊन असल्यामुळेच कर्म करायला त्याला भाग पाडलं जातं. यातून हे सांगायचंय की आपलं आयुष्य आपल्या कुटुंबाशी, समाजाशी, देशाशी बांधलेलं असतं, हे आपल्याला माहित आहेच. परंतु तुम्हाला आपल्या जीवनाचं सर्वप्रथम नातं हे स्वकर्माशी जोडलेलं आहे, हे माहित आहे का? कुटुंबाशी, समाजाशी, देशाशी बांधलेलं आहेच आपलं नातं, आयुष्य. पण सर्वप्रथम नातं आपलं स्वकर्माशी जोडलेलं आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येकाकडून शारीरिक, मानसिक, भावनात्मक क्रिया घडतच असतात. या क्रिया मनुष्याबरोबरच त्याच्या आसपासच्या राहणाऱ्या लोकांवरही प्रभाव पाडत असतात. त्यांना कर्म असं म्हणतात. कर्म व्यवस्थितरित्या समजण्यासाठी प्रथम आपण कार्य आणि क्रिया म्हणजे काय हे जाणून घेऊ. कर्माला जर छोट्या छोट्या भागांमध्ये विभाजित केलं तर त्या भागाला क्रिया असं म्हणतात. कुठलंही कर्म करताना छोट्या छोट्या भागात जर आपण ते केलं तर त्या क्रिया आहेत. जसं उदाहरणार्थ उठणं आहे, बसणं आहे, चालणं आहे, बोलणं आहे, खाणं, पिणं, झोपणं, या सगळ्या क्रिया एकाच कर्मामध्ये मोडल्या जाऊ शकतील. तसंच मनात उठणारे जे भाव आहेत, विचार, वाणी, हे सुद्धा कर्माचं रूप घेऊन आपला प्रभाव दाखवतात. आपलं येणं, जाणं, वाचन, लिहिणं, बोलणं, ऐकणं, गाणं हे देखील कर्माचं स्वरूप आहे. कर्म म्हणजे केवळ काहीतरी कृत्य करणं एवढाच अर्थ नसून काहीही न करणं हे सुद्धा एक कर्मच आहे. म्हणून म्हटलंय, कोणीही मनुष्य कर्म न करता क्षणभरही राहू शकत नाही. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठती अकर्मकृत. तिथे संधी आहे, तिष्ठती अकर्मकृत होईल, य निघून जाईल. शरीर धारणेसाठी मनुष्य निष्क्रिय राहू शकतच नाही. तसंच ज्याप्रमाणे शरीर धारणेसाठी मनुष्य निष्क्रिय राहू शकत नाही, त्याचप्रमाणे समाज धारणेसाठी सुद्धा निष्क्रियता नको. कर्माचा स्वतःचा वेगळा, आश्चर्यचकित करणारा असा स्वतंत्र एक कायदा आहे, सिद्धांत आहे. कुठल्याही याच्यासाठी उद्देश, प्रेरणा, विकार याने प्रेरित होऊन स्वतःच्या आणि इतरांच्या लाभासाठी अथवा हानीसाठी शरीर किंवा मन याद्वारे जी क्रिया केली जाते त्याला कर्म म्हणतात. पण खालच्या ओळीत काय म्हटलंय? कार्यते ह्यवशः कर्म सर्व प्रकृतिजैर गुणैः. ह्यवशच्या तिथे संधी आहे, ही अधिक अवशः. प्रकृतीच्या पराधीन झालेला, अवशः म्हणजे पराधीन झालेला प्रत्येक प्राणी सतत काहीतरी कर्म करीत असतो. प्रकृतीचे गुणधर्म जसे त्याला नाचवितात तसा तो नाचत असतो. प्रकृतीचे 3 गुण कोणते आहेत? तर सत्व, रज आणि तम हे प्रकृतीचे 3 गुण आहेत. हे 3 गुणांना आपण इतकं अधीन झालेलं असतो, पराधीन झालेलं असतो की आपल्याकडून त्या गोष्टी होतातच. जसं तमोगुण, तमोगुणामुळे आळस, रजगुणामुळे भोगाकडे प्रवृत्ती म्हणजे कर्म प्रवृत्ती वाढते. रजगुण हा असा आहे, आपल्याला उत्साह देणारा, काहीतरी कार्य करायला भाग पाडणारा असतो. आणि सत्वगुणाने मनुष्याला शक्ती राहते, उत्साह मिळतो, आनंद मिळत असतो.
हे तिन्ही गुणही आवश्यक आहेत. फक्त कुठल्या गुणावर अधिराज्य करू देऊ नये, याला महत्त्व जास्त असतं. तमोगुणावर रजोगुणे जास्ती होऊ नये, किंवा रजोगुण तर हवाच, पण त्यासाठी नुसता रजोगुणही नको, तर सत्वगुणही त्याच्यावर असला पाहिजेच. या सगळ्या गोष्टीची गरज आहे. या गुणांच्या कमी अधिक प्रमाणामुळे मनुष्याच्या ठिकाणी विविध कर्म प्रवृत्ती उत्पन्न होत असते. आणि म्हणून मी कर्मच करणार नाही असं कितीही मनुष्याने ठरवलं तरी सुद्धा, या आळसातच बसीन असं कितीही ठरवलं असेल तरी त्याची जी काही आतली वृत्ती असते ती याच्यावर येणारच, आणि एखाद्या कार्यासाठी पुन्हा त्याला उभं राहावं लागणारच. म्हणून म्हटलंय त्यांनी की कर्म करणारच नाही असं कितीही मनुष्याने ठरवलं, ही प्रतिज्ञा कशी आहे, व्यर्थ आहे. प्रकृती मनुष्याला परतंत्र करवून त्याच कडून निरनिराळे कर्म करविलच. हे तीनही गुण देहधारी जीवाला शरीरामध्ये बद्ध करून टाकतात. आपल्या इच्छेप्रमाणे ती त्याच्याकडून कर्म करवून घेत असतात. म्हणून म्हटलंय की केव्हाही कोणीही क्षणभर सुद्धा कर्म केल्याशिवाय राहत नाही. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. कितीही अर्जुनाने ठरवलं की मी माझं धनुष्य टाकून देतो, माझा क्षात्र स्वभाव टाकून देतो आणि वनामध्ये जाऊन भिक्षा मागतो किंवा संन्यास घेतो, तर चालणार नाही. वनात सुद्धा एखादा जर हरिण दिसलं, श्वापदला कोणीतरी हिंस्र प्राणी मारायला आला असेल, तर याला ते बघवणार नाही. याचा आपोआपच क्षात्रवृत्ती उफाळून येईलच की त्या हरणाला किंवा त्याला या हिंस्र शापदापासून मी कसा वाचवू, स्वस्थ बसू शकणारच नाही. म्हणजे जो आपला प्रकृती स्वभाव असतो तो आपला जाऊ शकणारच नाही. आपल्याकडनं ते कार्य आपोआप करून घेतल्या जाईल. म्हणून सांगितलंय की प्रकृती मनुष्याला परतंत्र करवून त्याचकडून कर्म करवेल. हे महत्वाचं आहे. म्हणून अर्जुनाला हे भगवंत पुन्हा पुन्हा समजवतात आहे की आपण न कर्म सोडणं योग्य नाही. आपला सहज कर्म, क्षात्र धर्म किंवा जे तुझ्या वाट्याला आलेलं कर्म आहे ते सोडून तुला चालणारच नाही. हळूहळू हा कर्मयोग अर्जुनाला समजवतात आहे. पुढचा श्लोक काय आहे तो पुढे बघूया. अध्याय 3 श्लोक 6 बघतोय आपण. कर्मेंद्रियाणि संयम्य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारस्य उच्यते. कर्मेंद्रियाणि संयम्य. यह म्हणजे जो मनुष्य, विमूढात्मा म्हटलाय खाली, म्हणजेच मूर्ख मनुष्य अशा अर्थाने. जो मूर्ख मनुष्य सर्व इंद्रिये संयम्य म्हणजे बळेबळेच वरवर आवरून मनसा आस्ते स्मरण, मनसा स्मरण आस्ते, मनाने मात्र त्या इंद्रियांच्या विषयांचं चिंतन करीतच असतो. कितीही इंद्रिय त्यांनी बळेबळे आवरून धरलेले आहे तरी मन त्याचं त्या इंद्रियांच्या विषयामध्ये चिंतन करीतच असतं. त्याला इंद्रियार्थान विमूढात्मा, अशा या विमूढात्माला मिथ्याचारः स उच्यते. असा तो मिथ्याचारी, दांभिक ज्याला म्हणता येईल, तो कसा आहे, त्याला दांभिक असं म्हटलं जातं. असा जो वरवर जरी त्यांनी इंद्रिय आवरली असली तरी मनाने त्या विषयांचं चिंतन करत असल्यामुळे त्याला मिथ्याचारी म्हणजेच दांभिक असं म्हटलंय. या श्लोकामध्ये दांभिक लोकांच्या मूर्खपणाचं वर्णन केलेलं आहे. हे लोक इंद्रिय स्तब्ध ठेवतात खरे, पण इंद्रियांनी आणि विशेषतः मनाने ते भोगांचा स्वाद चाखण्यामध्ये सारखा विचार करीतच असतात. म्हणजेच काय, शरीराकडून कर्म न करण्याने सिद्धी प्राप्त होते हा त्यांचा मोठा भ्रम आहे. शरीराने म्हणजे प्रत्येक कर्मेंद्रियाने किंवा ज्ञानेंद्रियाने कर्म केले नाही तरी मनाने विषयांचे चिंतन होऊ लागले तरी सुद्धा मोठा दोष होतो. हे यातून सांगायचं आहे. येथे हट्टाने शरीराची स्तब्धता म्हणजे संयम करण्याची थट्टा केलेली आहे या श्लोकातून. पण शारीरिक स्थिरतेची आवश्यकता आहेच, हे महत्वाचं आहे. त्यासाठी सराव, अभ्यास करावा लागतो. पण खरं तर विषयांची आसक्ती सुटावी, वैराग्याचे ओझे वाटू नये यासाठी जो प्रयत्न करावा लागतो त्यात इंद्रियांना विषयांच्या उपभोगापासून दूर ठेवणं हा उपाय योजावा लागतोच.
मगाशी जे मी म्हटलं की शरीराची स्तब्धता म्हणजे संयम करण्याची थट्टा जरी केलेली असली की असं होणार नाही. तुम्ही जरी शरीर आवरून धरलं आहे, इंद्रिय आवरून धरलेली आहे, तरी मनाने तुम्हाला तिकडे त्या विषयामध्ये तुमचं चिंतन असतंच. परंतु शरीर सुद्धा आवरणं महत्वाचं आहेच, हेही जणू यातून थोडं वेगळ्या प्रकारे सांगायचं आहेच. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की जरी विषयांची आसक्ती सुटावी, वैराग्याचं ओझं वाटू नये, यासाठी जो प्रयत्न करतो त्यांनी इंद्रियांना सुद्धा या विषयभोगापासून दूर ठेवणे आवश्यक आहे. हा उपाय योजावा लागतोच आपल्याकडे. म्हणून तर निरनिराळे नियम चातुर्मासामध्ये सांगितलेले आहेत. याच्या मागचे सुखासेंतीची चटक आपली सुटावी. संयम शरीराबरोबर मनालाही असावा, म्हणूनच ते व्रतवैकल्य नियम आपण करत असतो. शरीराला वळण लागलं की मग मनही हळूहळू आवरले जावे, हाच त्यामागचा उद्देश असतो. शरीर न आवरता मन आवरण्याचा जर प्रयत्न केला तर ते निष्फळ असतं, क्वचित धोक्याचंही असतं. म्हणून आरंभ शरीरापासूनच केला पाहिजे. म्हणजे मग व्रताने बांधलेला असताना तेवढेच पुरेसे मानून जर मग मन विषयांचं चिंतन करीत राहील तर मात्र प्रगती होत नाही. म्हणून आधी शरीराला सवय लावावीच लागते आणि मग हळूहळू मन त्यात तयार होत जातं. एखादा उपास आहे आपल्याला, तर आपल्याला उपासाशिवायचं पदार्थ जर घरात जगत असतील तर ते खायचे नाही. हात तिकडे गेला नाही पाहिजे, जीभ तिकडे म्हणजे रसना तिकडे चवीसाठी गेली नाही पाहिजे, यासाठी आपण आवरून धरतोच त्या इंद्रियांना. तरच आपलं मन सुद्धा हळूहळू येईल की नाही आज मला उपास आहे, मला ते खायचं नाही आहे. किंवा इतरही ज्यांना काही एखादा शुगरचा त्रास आहे, डायबिटीस आहे, मधुमेह झालेला आहे, अशांनाही की नाही मला साखर खायची नाही आहे, म्हणजे माझा हात तिकडे गेला नाही पाहिजे, हे जेव्हा शरीर ठरवेल तेव्हाच मनही ठरवेल की नाही माझी तब्येत मला नीट ठेवायची आहे. म्हणजेच विषयांचं चिंतन करणारं मन मग हळूहळू सुटत जाईल. पण आधी शरीराला सवय लावावीच लागते. इथे मात्र त्यांनी या वेळेला जर इंद्रिय जाऊ देत नाही आधी तो, पण मनाने मात्र चिंतन करतो, त्याला दांभिक म्हटलंय, मिथ्याचारी म्हटलंय. विषयांचं चिंतन करणारे मन हळूहळू दंभाचाराकडे प्रवृत्त होतं. मनाने विषयांचं चिंतन करून शरीराने त्याग करणे यात फारसा अर्थ नाही, हेच इथून सांगायचंय. त्यासाठी एक छोटीशी बोधकथा आपण आहे ती बघूया. 2 मित्र आहेत. एकदा परगावी फिरायला निघाले असताना वाटेत त्यांना देऊळ दिसले. त्यात देवळामध्ये कीर्तन करीत होते आणि दुसऱ्या थोड्या अंतरावर एक तमाशाचा फळ होता. 2 मित्रांपैकी एक म्हणाला, मी कीर्तनात जाणार, मला इतर काही आवडत नाही. आणि मग कीर्तनात जाऊन तो बसला. दुसरा म्हणाला, मला काही कीर्तनात रस नाही आहे, मी तमाशाच्या फळात जाऊन बघील तिथे काय चाललंय ते. म्हणून हा दुसरा मित्र तिकडे गेला. पण कीर्तनात बसलेल्या या मित्राचं लक्ष मात्र कीर्तनात लागेना. कीर्तनकार वेदांतावर कीर्तन करून रंगवून सांगत होते. विषय उत्तम प्रकारे स्पष्ट होत होता, पण याचं लक्ष दूरवरून येणाऱ्या तमाशाच्या फळातील घुंगरांच्या आवाजाच्याकडे वारंवार जात होतं. कीर्तनामध्ये शरीर होतं, पण मन मात्र दुसरीकडे होतं. त्याला वाटलं उगाच आपण इथे बसलो, पण सांगताना तर सांगितलं की नाही मला त्याची आवड नाही, मला कीर्तनाची आवड आहे. हा दांभिकपणाच झाला. उलट तमाशामध्ये गेलेल्या मित्राला इथे आलो म्हणून वाईट वाटलं, कारण ते उत्तान नृत्य बघून त्याचं मन दूरवरून ऐकू येणाऱ्या बुवांच्या शब्दांकडे जात होतं वारंवार. म्हणजेच काय, इथे प्रत्यक्ष शरीराकडून जरी संयम झाला दोघांकडूनही, तरी सद्विचार एकाने केला. प्रत्यक्ष कर्मेंद्रियांकडून केलं गेलेलं काम म्हणजे कर्म नसून मनात विचार करण्याचं कार्य सुद्धा कर्माच्या कक्षेमध्ये येत असतं आणि मग त्याच्याकडूनच उत्तम फल मनुष्याला मिळत असतं. तुमचा कुठला विचार, वाणी, क्रिया व्यर्थ जात नाही, तर त्याचं योग्य ते फळ तुम्हाला मिळतंच. अन्यथा तो दांभिकपणा होईल. किंवा शरीर म्हणजे इंद्रिय आवरली पण मनाने विषयांचं चिंतन करतोय, तोही दांभिकपणा होईल. त्यालाच मिथ्याचार असं या ठिकाणी म्हटलंय या श्लोकामध्ये. मिथ हा धातू आहे, इथे क्रियापद आहे. जुळणे, मिसळणे हा अर्थ याचा आहे. वरून संयम दाखवायचा, पण आतून सतत त्याचं स्मरण
आचरण करीत राहायचं, ही जी मिसळ आहे म्हणजेच मिथ्याचार. आज मिसळ असणे याचा अर्थ की करायचं एक पण असतं दुसरंच, हा जो विचार आहे त्याला मिथ्याचार म्हटलाय, खोटेपणा म्हटलाय, दांभिकपणा म्हटलाय. गीतेची शैली ही अशी आहे, दोन्ही विषयांच्या बाजूने विवेचन करून तुझ्यासाठी काय लाभदायक आहे हे अर्जुनाला सांगतात आहे. म्हणजे हे असं केलं तरी वाईट आहे आणि तसंही करायला हवं आहे हेही सांगतात आहे, की दोन्ही विषयांच्या बाजूने विवेचन करून तुझ्यासाठी काय चांगलं आहे, लाभदायक आहे हे अर्जुनाला भगवंत सांगतात आहे. आणि नुकसानकारक काय आहे हे सांगून पुन्हा उपायही भगवंतच सांगतात आहेत. अर्जुनाने शरीराने युद्धकर्म सोडून राहणं संभव नाही, मग केवळ मनाने तरी विचार करणं काय करायचं त्यांनी, तेही योग्य नाही. म्हणून तुझं जे विहित कर्म आहे, तुझा जो स्वभाव धर्म आहे तो सोडण्याचा अट्टहास तू करू नकोस, अन्यथा हा केवळ मिथ्याचार आहे, हे केवळ मूर्खपणा आहे, यालाच विमूढात्मा असं म्हणतात. हे भगवंत त्याला समजवतात आहेत. पुढचा श्लोक पुढे बघूया.